नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी, मला सांगा, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? मनात असेल ते बोलायला पाहिजे. शांत बसतात. का नाही बोलत हो? आता बोलणार? हो. काय बोलाल? आत्ता मनात काय आहे तुमच्या, सांगा. मनात असं काय नाही. काय नाही? सगळं बरं आहे ना? हो. बरं. आणि वहिनींनी स्वभावात काय बदल केला पाहिजे, कुठला? ओरडणे जरा कमी केला. त्यांना शुभेच्छा देऊ. ते म्हणतात की तुम्ही ओरडणं कमी केलं पाहिजे. केलंय कमी? काय बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? काय हो, एवढे बिचारे टेन्शन मध्ये आहेत. ओरडणं कमी केलंय की नाही ते नंतर, तुम्ही गेल्यानंतर आमचं काय होईल ते माहिती नाही. बर, तुम्ही आता सगळ्यांनी घरातल्यानी या दोघांबद्दल बोला. नणंदबाईंचं काय म्हणणं? खूप छान आहे, स्वभाव वगैरे चांगला आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून वगैरे आले गेलेल्यांचा पाहुणचार करते. मी तर जवळच आहे, विक्रोळीला संदेश विद्यालयामध्ये शाळेत आहे. माझं नेहमी येणं जाणं असतं, पण असं कधीच राग नाही, काय नाही. सगळ्यांचं व्यवस्थित. खूप चांगली वहिनी आहे तुम्ही. खूप छान, एकदम अख्ख्या पूर्ण म्हणजे आमच्या घराण्यामध्ये खूपच छान एकदम. अजून कोण बोलणार आहे? माझी मुलगी तर छानच आहे. हो. स्वभाव पण छान आहे. जावयाला बंद केलंय बोलायचं. जावई म्हणजे माझा 100 नंबरी सोने. वा वा वा. शांत स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे. तर मी तिला मुलांना अभ्यासावरून ओरडत असते, त्यांना नाही ओरडत कधी. तिला मी म्हणते असते ओरडायचं नाही ना, शक्ती कमी होती. पण ते अभ्यासावरून ओरडते. ती बोलते मी असं पुढे कशावर, कामाचं टेन्शन नाही, सगळ्यांना मिळून मिसळून प्रेमाने सगळ्यांबरोबर चांगला जावई मिळाला. जावई चांगली मिळाली. अजून कोण? बाबांकडे द्या. बाबा काय म्हणताय? माझी मुलगी पहिल्यापासून हुशार आहे, काय चांगल्या स्वभावाची आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेणारी आहे. काय आत्तापर्यंत तिनं सगळे कार्य किंवा हे व्यवस्थित केलेलं आहे. जावई छान आहे. जावई सासरे बोलना द्या. बाबा सांगा, सुनेबद्दल सांगा तुमच्या. सुनेचं काय भांडण आपलं कधी काय होत नाही. हां. आपला बी स्वभाव शांत आहे, तेवढं घरामध्ये शांत आहे वातावरण. आता मी जिथं ठेवले गावाला जाऊन येऊन असतो. वा वा वा. म्हणजे चांगली सून मिळाली तुम्हाला, हो ना? अजून कोण बोलणार आहे? मी मोठी बहीण आहे तिची, लोणी दामणीवरून आलेली आहे. वा वा, बरं झालं एवढ्या लांबून आलात. गाडी करून आलेत ते लोक. हो का? तुमचा 5च्या नंतर फोन केला आणि एक तर एवढं गरम होत आहे, तरी आले. बरोबर लोणी आणलं नाही ना? नाही तो वितळलं असतं. बोला. ती आहे ना, घरातलं खूप टेन्शन घेते असं, आणि नेहमी आजारी पडते. मुलांचं थोडा अभ्यास नाही केला तरी टेन्शन घेत राहते, नेहमीच आजारी असते. तिला एवढंच सांगा, फक्त टेन्शन घेऊ नका. वहिनी, टेन्शन घेऊ नका. स्वभाव खूप छान आहे दोघांचा, पण भांडण कधीच नाही, कुणाचंच भांडण नाही, नंदांचं नाही. इतके दिवस तुम्ही सांगून झालं, ऐकलं नाही की नाही? नाही ऐकलं. मी नेहमी सांगत असते. माझं ऐकणार, थोडंसं टेन्शन नाही घेणार. नक्की? प्रॉमिस? तुम्ही आनंदी राहा, हसत राहा, टेन्शन घेऊ नका असं म्हणत आता हे दोघेही अभिनय करणार आहेत. आणि यांनी केलेला अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. हां, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता गाणं ओळखा. 1 2 3. ओठांची हालचाल नाही. कावळा पिपाळी वाजवतो. कावळा पिपेरी वाजवतो. आईस्क्रीम. आंबा. तेव्हा अभिषेक मिळाला म्हणून आज बरं झालं की नाही? आज आंबा असं बरोबर बोलला. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. म्हण ओळखायची या सगळ्यांनी. वा वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.